मी प्राध्यापक गजानन मोरे. माझी सक्सेस अकॅडमी व सक्सेस कोचिंग क्लासेस सिडको या भागामध्ये आहे. स्पर्धे परीक्षेचा एक युनिट किंवा एक अकॅडमी म्हणून मी या ग्रामीण भागाचा एरिया सिडको, जो की रोज मोलमजुरी करणाऱ्या सर्वसाधारण कुटुंबाचा एरिया म्हणून या ठिकाणी मी स्थापन केलेली आहे. दुसरा एक ध्यास या ठिकाणी घेतलेला आहे आणि जी अगोदरच या ठिकाणी नॅशनल स्कॉलर सर्च एक्झामिनेशन ही आज या ठिकाणी NSS म्हणून या ठिकाणी ओळखली जाते, या ठिकाणी आज पार पडलेली आहे. ही एक या नॅशनल स्कॉलर सर्च एक्झामिनेशनचं उद्दिष्ट आहे की लहानपणापासून म्हणजे इयत्ता 1ली ते 9वीपर्यंत ही एक्झाम चालते आणि या पहिलीपासून विद्यार्थ्याला 5 मिनिटं एक स्पर्धेचा 5 मिनिटं अभ्यास आणि स्पर्धेची एक चाहूल किंवा स्पर्धेची एक अनुभव लहानपणापासून होण्यासाठी आणि स्पर्धेची जी भीती असते ती भीती नाहीशी करण्यासाठी एक सुरू केलेला एक हा उपक्रम आहे. आणि या उपक्रमाद्वारे अनेक विद्यार्थी, महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी या एक्झामला बसत असतात आणि तोच आम्ही ध्येय धरून माझे सक्सेस कोचिंग क्लासेस आणि हडको येथील प्रसिद्ध ताटे कोचिंग क्लासेस या दोन्ही क्लासेसच्या वतीनं आम्ही या ठिकाणी एक सेंटर घेऊन आम्ही ही एक्झाम या ठिकाणी राबवलेली आहे. आणि विद्यार्थ्याच्या मनामध्ये जे UPSC, MPSC इतर जे स्पर्धा परीक्षा आहेत, ज्या जनरल सरळ सेवा आहेत, त्यामध्ये तलाठी असेल, लिपिक असेल, पोलीस भरती असेल, आर्मी भरती असेल, GD भरती असेल, इतर जे शिपाई भरती असेल, इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आतापासूनच विद्यार्थ्याला एक मार्ग एक सापडावा या हेतूनं ही एक्झाम पहिलीपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि तो प्रत्येक विद्यार्थी एक त्या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून म्हणजे स्पर्धेच्या युगामध्ये हा जो सध्याचं जे युग आहे, कॉम्पिटिटिव्हचं युग आहे, स्पर्धेचं युग आहे, या युगामध्ये जर टिकायचं असेल विद्यार्थ्याला तर स्पर्धा हा घटक लहानपणापासून त्यांच्या मनामध्ये रुजविणं आवश्यक आहे. म्हणून ही एक आम्ही चावल निर्माण केली. प्राध्यापक अशोक ताटे कोचिंग क्लासेस हडको नवीन नांदेड. आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये नॅशनल स्कॉलर सर्च एक्झामिनेशन पुणे या स्पर्धा परीक्षेचे प्रमुख माननीय पांचाळ सर हे पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये हे एक्झाम राबवतात. आणि नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वन टाईम ही एक्झाम घेतली जाते. लहानातल्या लहान मुलांना 1लीपासून 9वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं ज्ञान मिळालं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून ही एक्झाम राबवली जाते. आणि जवळपास सगळ्याच माध्यमाचे इंग्लिश मीडियम, सेमी मीडियम आणि मराठी मीडियम सगळ्या माध्यमाचे विद्यार्थी या NSS एक्झामला उत्सुक असतात आणि विद्यार्थी या एक्झामसाठी प्रतिसादसुद्धा देतात. समाज असेल, आज प्रत्येक मुलांना गुणवत्ता शिक्षण देण्याचा जो ध्यास सर्वांनी घेतलेला आहे तो राबवण्यासाठी आज वेगवेगळ्या उपक्रमातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा या ठिकाणी घेतल्या जातात. त्यातलीच आज एक NSSC जी काही परीक्षा आहे, हा शासनाचा जो काही परीक्षेचा जो काही हे आहे त्याच्यानुसार आज विद्यार्थी घडत आहेत. आज आपण पाहतो सगळीकडे स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये आपला विद्यार्थी कुठेतरी टिकला पाहिजे, आपला विद्यार्थी कुठेतरी जगासमोर आला पाहिजे, या उद्देशानं ही परीक्षा लहानपणापासून त्यांना सवय लागावी यासाठी हे वेगवेगळे उपक्रम हे जे काही परीक्षाच्या माध्यमातून राबवले जातात ते खरंच एक स्तुत्य उपक्रम आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळी आत्मविश्वास त्यांच्यामध्ये ते 9वीपर्यंत जे NSS एक्झाम जे आहे ही पहिलीपासून जे मुलांना 5वीला नवोदय आणि स्कॉलरशिप ह्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या जर पहिलीपासूनच जर आपण NSSच्या माध्यमातून जर विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात जर आपण त्यांना प्रोत्साहित केलं तर ते विद्यार्थी 5वीच्या नवोदय आणि स्कॉलरशिपमध्ये सक्सेस होतील आणि त्यांचं पुढे आयुष्यामध्ये मोठे अधिकारी होण्यासाठी मदत होईल.